नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. निवडणूक संपलेली आहे आणि मतगणनेला काही तास उरलेले आहेत. एक्झिट पोलसुद्धा समोर आलेले आहेत. कोण बाजी मारणार महाराष्ट्रामध्ये, महाविकास आघाडी की महायुती? आज आम्ही याच विषयावर चर्चा करणार आहोत. आमच्यासोबत हे बघू शकता, हे नागपूर शहरातील नामांकित वरिष्ठ पत्रकार संपादक आमच्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर्वप्रथम मी कृष्णा मस्के, जे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणू. काय सांगाल, एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रामध्ये काय जे दाखवत आहेत, महायुतीचं सरकार दाखवत आहेत एक्झिट पोलमध्ये, तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं एक्झिट पोल जो काही प्रमाणात जे दाखवण्यात आलं आहे ते योग्य आहे. सरकार जे महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोलनुसार ते महायुतीला दाखवत आहे. मला असं वाटतं की नागपूरचा विचार करता किंवा विदर्भाचा विचार करता तोच ट्रेंड या ठिकाणी दिसतो की महायुतीला थोडं फेवर आहे. लाडली बहीण म्हणा किंवा बाकीची योजना म्हणा, स्टार्टअप सारख्या योजना म्हणा किंवा विविध समाजाला जे महामंडळं दिली, त्याच्यामुळे एकंदरीत जो चित्र आहे तो महायुतीला फेवरेबल आहे. म्हणून एक्झिट पोलने ज्या पद्धतीनं कौल दिला महायुतीकडे काही प्रमाणात, तो मला वाटतं खरं होताना दिसतोय. आणि महाविकास आघाडीला जो त्यांनी थोडं बॅक दाखवलं आहे ते योग्य आहे. आता 23 तारखेला उद्या नेमकं काय घडणार, त्या मतांच्या ह्याच्यामध्ये कोणाला लॉटरी लागणार, मतदार आहे कोणाकडे कौल दिला, हे उद्या बघणं महत्त्वाचं राहणार आहे. विकास वैद्य सर आहेत, जे हितवादचे एक संपादक आहेत, ते आमच्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. एक्झिट पोलमध्ये जे आकडे दाखवत आहेत, जो आकड्यांचा खेळ एक्झिट पोलमध्ये होत आहे, युतीकडे तो कॉल जाताना दिसत आहे. एक फक्त क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो की आता एअरवर जात असल्यामुळे मी हितवादचा संपादक नाही. हां, तर हितवादमध्ये मी प्रिन्सिपल करस्पॉन्डंट म्हणून काम करतो. एक्झिट पोलचं असं आहे की एक्झिट पोल जर आपण लोकसभा निवडणुका किंवा हरियाणाच्या निवडणुका जर पाहिल्या तर एक्झिट पोल सपशेल खोटे ठरलेले आहे. त्याच्यामुळे आपण पूर्णपणे एक्झिट पोलवर विसंबून राहू शकत नाही. प्रश्न असा आहे की महायुतीवाला जो विषय आपण मांडला, महायुतीला थोडंसं एज आहे. म्हणजे दोन कारण आहे की मला स्वतःला असं वाटतं की जो महाविकास आघाडी म्हणजे लोकांचा एक जो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता, आपण जर बऱ्याच ठिकाणी पाहिलं की बऱ्याच ठिकाणी जे भाजपचे आमदार आहे किंवा महायुतीचे आमदार आहे त्यांच्यापासून लोक तेवढे खुश नव्हते. पुष्कळ ठिकाणी येते अगदी मोठमोठ्या नेत्यांच्या पासून जरी आपण सुरुवात केली तरी लोक फारसे खुश नव्हते. पण प्रॉब्लेम काय झाला की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीचं सामंजस्य त्यांच्या सीट शेअरिंग आणि याच्यामध्ये जे लोकसभेच्या वेळा दाखवलं, ते कुठेतरी विधानसभेच्या वेळा ते अब्सेंट होतं. त्याच्यामुळे तो जो आपण एनकॅश जे करतो ना आपण, की हा आक्रोश आपण एनकॅश केला पाहिजे या समस्या. जसं सिव्हिक बॉडीचे इलेक्शन झाले नव्हते, तर सिव्हिक बॉडीचे इलेक्शन झाले नव्हते तर लोकांना जो त्रास झाला तो त्या आमदारांनी तो सांभाळला नाही, त्यांनी त्याचा सोडवणूक केली नाही. तर त्याला त्या एनकॅशमेंट करून, त्याचं प्रमोशन करून, त्याला ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने हे करायला पाहिजे, त्यांची उमेदवार ज्या पद्धतीने निवडायला पाहिजे होते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की गब्बर को खुद गब्बरी पकड सकता है. हां, तसं महाविकास आघाडीचं काय झालं आहे की महाविकास आघाडी ही स्वतःचा पराभव, म्हणजे ते जसं फुटबॉलमध्ये कधी कधी हे असं होतं की तो स्वतःच्याच डीमध्ये आपला चेंडू मारून देतो त्या गोलमध्ये, तर तसं महाविकास आघाडीचं झालं असल्यामुळे. आणि जसं आता आपण एक उदाहरण देतो मी छोटंसं, की जसं संविधानचं नॅरेटिव्ह आहे किंवा तुमचं पंचसूत्री प्रोग्राम राहुल गांधींनी आणला, लाडकी बहीण योजनेला काउंटर. तर ते पंचसूत्री योजना ही म्हणजे काँग्रेस हे प्रॉमिस कसं फुलफिल करू शकणार नाही हे दाखवण्यासाठी BJPने काय केलं, त्यांचे तेलंगणाचे नेते बोलवले, कर्नाटकचे नेते बोलवले, हिमाचल प्रदेशचे नेते बोलवले आणि तिथे काँग्रेसनी त्या वेळा निवडणुकांचे काय प्रॉमिसेस केले आणि ते कसे फुलफिल झाले नाही. तर हे अशा पद्धतीचं जे मायक्रो मॅनेजमेंट आणि हे अटॅक हे केला, त्याच्यामुळे मला वाटतं की महायुतीला म्हणजे एक्झिट पोलचं जर ते जर म्हणणं असेल तर महायुतीला एज आहे. एक्झिट पोलमध्ये जे म्हणजे महायुतीला जे कडे जो कॉल दिसत आहे तो खरा ठरू शकतो असं विकास वैद्य सरांचं म्हणणं आहे. क्या बताना चाहोगे? आपसे मैं हिंदी में बात करूँगा. हमारे साथ में सीनियर रिपोर्टर जो है
नरेंद्र पुरी सर भी हमारे साथ में हैं, एक चैनल के एक वरिष्ठ ब्यूरो चीफ भी है विदर्भ के। यानी मैं नागपुर जिले की अगर बात कहता हूँ, नागपुर जिले में 6 सीटें हैं, ग्रामीण में 6 और शहर में 6। क्या स्थिति रहेगी? देखिए, ये स्थिति एग्जिट पोल भीमराव जी, ये जो है ना, जनता ने 20 तारीख को अपना मतदान कर चुके हैं और सारा जो सरकार जो राज्य में बनने वाली है उसके भाग्य का जो भी फैसला है वो मतपेटी में है। रही बात एग्जिट पोल की, तो ठीक है, लोकतंत्र का पर्व है, बहुत जनता के लिए ज़रूरी है कि मनोरंजन का भी कोई ना कोई साधन हो। हर बार हमने देखा, जैसे कि सर ने बताया भी कि हरियाणा में, मध्य प्रदेश में तो कांग्रेस की सरकार बनने जा रही थी, लेकिन नहीं हुआ। हरियाणा में पूरी तरह से गड़बड़ा गया। एग्जिट पोल एक लाख लोगों की बस्ती है, उसमें 50 सैंपल आपने लिए, तो 50 सैंपल जो है वो एक लाख लोगों के का जो है वो दृष्टिकोण नहीं हो सकता, या उनकी वो राय नहीं हो सकती। ये बिल्कुल सिंपल लॉजिक है। ठीक है, गुब्बारे हैं, अलग अलग रंग के गुब्बारे जो एग्जिट पोल की दुकान से छोड़े जाते हैं। किसी को कोई रंग पसंद आता है तो बोलता है एग्जिट पोल ठीक है, किसी को पसंद नहीं आता, उसके विरोध का वो एग्जिट पोल होता है तो बोलते हैं ये तो फर्जी काम है। बात ये ऐसी है, कुल मिला के राज्य में जो स्थिति है, मैं बताऊंगा, 4136 प्रत्याशी जो है चुनाव मैदान में लड़ रहे हैं, जिसमें से 2050 जो है निर्दलीय चुनाव लड़ रहे हैं। तो 2050 में अधिकांश जो है बागी है, जिन्होंने भाजपा में, जिन्होंने बहुत दिनों तक मेहनत की, काम किया, उनको ऐन समय पे उनका टिकट कट गया, दूसरे को दे दिया गया, तो वो नाराज हुए, उन्होंने अपना पर्चा भर दिया। कहीं कांग्रेस के लोग हैं, कहीं एनसीपी है, कहीं शिवसेना के। तो ये 2050 बागी, इनमें से कितने चुनाव मतलब जीत कराएंगे और ये किसका किसका समीकरण कौन सी पार्टी का बदलेंगे, एक बहुत अभ्यास का विषय, बहुत ज़्यादा नहीं है। कल ही है, कल चुनाव का रिजल्ट आएगा और आप देख लीजिएगा, बागी विधायक मैं कहता हूँ, बागी प्रत्याशी जो चुन के आएंगे वो सबसे बड़ा तय करेंगे कि राज्य में जो है सरकार खरीदी बिक्री, सीधा जिसके पास ताकत होगी वो इनको अपने पास समेटेंगे। और 6 राजनीतिक दल है, 3 सत्ता में है, 3 विरोध में है। अब 6 में कौन किसके साथ बैठेगा वो भी बड़ी अच्छी चीज़ है कि राज्य की जनता को देखने को मिलेगी। और कैलकुलेशन अगर करें पूरे विदर्भ की और 288 सीटों की बात करें तो बिल्कुल नहीं बताया जा सकता। कन्फ्यूजन की स्थिति, हाँ ठीक है, लोकसभा का जो समय था उसमें एक बहुत जो है लहर थी, कहीं ना कहीं महा विकास आघाड़ी के लिए कहीं ना कहीं फेवरेबल एक लहर थी, लेकिन समय आते आते बीजेपी ने अपनी जो नीति को पूरा सुधारा, जो उन्होंने अपना मैकेनिज्म बनाया, योजनाएं जो पूरी तरह से जो है भरमार कर दी और पूरी तरह से विश्वास दिलाया लोगों को कि नहीं भाई, हम एक अच्छा सुशासन हम राज्य की जनता को दे सकते हैं। लाडली बहन है, उसमें विश्वकर्मा योजना जो केंद्र की है, स्थानीय विधायकों ने बांधकाम किट से लेके बर्तन भांडे सब दे दिए, लोगों को बहुत अच्छे से ट्रीट किया गया और कहीं ना कहीं उनको विश्वास दिलाया गया। ठीक है, महंगाई, और सबसे बड़ी कमी मैं आपको बताऊंगा, राज्य में जो है विपक्ष कहीं ना कहीं हमेशा कमज़ोर रहा है। जो केंद्र से जो मुद्दे आए, भ्रष्टाचार, हाँ ठीक है भ्रष्टाचार है, ये है, महंगाई है, हाँ बेरोजगारी, हाँ बिल्कुल है, लेकिन राज्य के मुद्दे हैं। हमारे किसानों को क्यों अब तक कोई न्याय नहीं मिला, उनको क्यों कीमत नहीं मिलती, यहाँ की इंडस्ट्री जो है बाहर क्यों जा रही, इस पूरे मुद्दे को जो है उठाने में विपक्ष जो है, कांग्रेस और महाविकास आघाड़ी जो है कहीं ना कहीं विफल रहा है। उन्होंने कैरी फॉरवर्ड किए हैं, केंद्र के मुद्दों को बिल्कुल कैरी किया है, उन्होंने उसी मुद्दे को लेके लड़ाया, संविधान की बात की, लेकिन बीजेपी ने अपना प्रॉपर मैकेनिज्म यहाँ रखा हुआ है, लेकिन फिर भी कन्फ्यूजन की स्थिति है। और एग्जिट पोल मैं नहीं समझता डब्बे में बंद है, वो खुलेगा तभी जिन बाहर निकलेगा। एक्झिट पोल जे आहेत ते डब्यामध्ये बंद आहेत असं एकूणच मत जे आहे नरेंद्र पुरी सरांनी मांडलेलं आहे। आमच्यासोबत मृणाल थुल सर आहेत, जे एक सिनियर रिपोर्टर आहेत। काय सांगाल, नागपूर जिल्ह्यामध्ये 12 सीट म्हणजे 12 विधानसभा क्षेत्र आहेत, शहरामध्ये 6 आणि ग्रामीणमध्ये 6, काय स्थिती राहणार? ओव्हरऑल पहिली गोष्ट तर एक्झिट पोलच्या बाबतीत तुम्ही जे आता सरांनी सांगितलं, वैद्य सरांनी, पुरी सरांनी, तर जर ह्याच्या बाबतीत मी बोलायला गेलं तर मागच्या 19च्या आपल्या इलेक्शनमधले ओपिनियन पोल झालेत किंवा आताचे ओपिनियन पोल झालेत लोकसभेचे इलेक्शनचे, त्याच्या व्यतिरिक्त आता हरियाणाचे इलेक्शन पोल, तर अनेक ओपिनियन पोल देणाऱ्या संस्थांनी माफी देखील मागितली की ओपिनियन पोल आमच्या मार्फत चुकीचे आले, त्याच्यासाठी त्यांनी अपोलाइज पण केलेला आहे। तर ह्या पद्धतीचे ओपिनियन पोलवर आता जो एक पहिले विश्वास लोकांचा होता कुठेतरी, तो आता अनेक पद्धतीने कमी झालेला आहे।
असं दिसून येते. कारण की ज्या पद्धतीने अपोलाइज केला आहे, माफी मागितली त्यांच्या ओपिनियन पोलबाबत, तर म्हणून आता तरी तशी काही स्थिती दिसून येत नाही. राहिला जर का महाराष्ट्राचा विचार केला तर आपण एम्प्लॉयमेंटवरती विचार करत नाही. जेव्हा की पुण्यासारख्या शहरामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांनी, हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची वृत्ती मोठी आहे, आणि नोकरीधारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इथे व्यावसायिक लोकांची संख्या कमी आहे. इथे रोजगार करणारे, नोकरी करणारे आणि शासकीय नोकरीच्या बाबत लक्ष केंद्रित करणारे युवकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. पण जर गेल्या 10 वर्षातला अगर आपण आकडेवारी बघितली तर शासकीय नोकऱ्या निघत नाही आहेत. अनेकदा 19च्या पूर्वीच्या गोष्टी अशा होत्या की 75,000 नोकऱ्या निघणार, अनेक नोकऱ्यांच्या बाबतीत बोलण्यात आलं, पण त्या नोकऱ्या कधी आल्या नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त आता ज्या मागील स्थितीमध्ये MPSCच्या नोकऱ्या सोडल्या तर बाकीच्या नोकऱ्या आल्या नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय रोष आहे. जर सामाजिक न्याय विभागाबाबत बोललं गेलं तर सामाजिक न्यायासारखा विभाग जिथे युवकांना स्कॉलरशिप आणि अनेक मोठे विषय जे विद्यार्थ्यांशी निगडीत आहेत ते सामाजिक न्याय विभागाचे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे होते, त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम युवकांच्या मार्फत या निवडणुकीत दिसून येऊ शकतो अशी आशंका नाकारता येत नाही. म्हणजे युवकांची म्हणजे युवकांनी जे मतदान केलेलं आहे ते निगेटिव्हिटी दिसत आहे. म्हणजे महायुतीकडे युवकांचा कौल नाही असं एकूणच मत मृणाल थूल जे सिनियर रिपोर्टर आहेत त्यांनी मांडलेलं आहे. आमच्यासोबत संजय मिरे सर सुद्धा आहेत जे वरिष्ठ पत्रकार आहेत. संजय मिरे सर, तुम्ही काय सांगाल? सर्वांनी बोललेत, परंतु नागपूर जिल्ह्यासंदर्भात मी तुम्हाला विचारणार. 6 नागपूर शहरात विधानसभा क्षेत्र आहेत आणि 6 ग्रामीणमध्ये आहेत. काय स्थिती राहणार? सर्वप्रथम तर मी सर्व मतदारांचे आणि या शहरातील नागरिकांचे खूप खूप आभार मानतो एक पत्रकार म्हणून. कारण यावेळेला बंपर व्होटिंग झालेलं आहे. अशा प्रकारचं मतदान पूर्वी ऐकिवात नाही. कारण जर आपण बघितलं की 2019 जी निवडणूक झाली होती त्यामध्ये 51.17 इतकं प्रतिशत मतदान झाले होते. टक्केवारी कमी होती. मात्र आता या 2024 विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये लोकांनी प्रचंड मतदान केलं. विशेष म्हणजे महिलांनी मतदान केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण मला विचारलं की 6 ग्रामीण आणि 6 शहरामध्ये आहे, तर मला एवढंच म्हणावं लागेल की 3-3 हा फॉर्म्युला असेल आहे. कारण महायुती ही सुद्धा मजबूत दिसते आहे काही भागामध्ये, तर महाविकास आघाडी जी आहे ही सुद्धा काही भागांमध्ये प्रचंड मजबूत दिसते आहे. मात्र हा जो बॅलन्स आहे हा तर निवडणुकीच्या मतपेटीमध्ये सर्वांचं भवितव्य बंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा पेटी उघडेल तेव्हा माहीत होईल. पण एकूणच सांगायचं म्हणजे सर्व राज्यांमध्ये लोकांना खूप आनंद आहे. कारण आज राज्यांची जर आपण मतदानाची जर संख्या बघितली आपण तर 45,25,000च्या वर गेलेली आहे आणि बंपर यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे. त्यामुळे चुरस आहे असं नाही म्हणता येणार की वन साईड जाईल, वन साईड जाणार नाही, काटेरी राहील आहे. कारण जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना तेवढंच महत्त्व द्यावं लागेल. कारण हे जे बहुतांश जे अपक्ष उमेदवार आहे हे पार्टीतून निघालेले आहे. जसं कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये असेल तर त्यांच्यामधला कोणी एक अपक्ष, त्याला जर सीट नाही दिली म्हणून तो अपक्षमध्ये आहे, मग तो काँग्रेसचा असेल, शिवसेनाचा असेल, BJPचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल ना, किंवा मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, समाजवादी पार्टी असेल. म्हणजे जे विभिन्न जे राष्ट्रीय आणि जे इथले जे लोकल जे राज्याचे जे हे आहेत पक्ष जे आहेत त्या पक्षाच्या लोकांनी एक प्रकारे निर्दलीय उमेदवार सुद्धा आपले उभे केलेले आहे. आणि हे जे निर्दलीय म्हणजे जे अपक्ष जे उमेदवार आहे यांना उभं करण्याच्या मागे 2च उद्देश असू शकतात असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. मी इतरांच्याबद्दल सांगत नाही आहे. कारण हे जर उभे झाले तर निश्चितपणानं ते एक तर इकडले होत खातील किंवा त्यांचे किंवा जे अपोजिट म्हणजे जे विरुद्ध पक्षाचे विरोधी जे पक्ष असतील आहे त्यांचे होत खातील आहे. कारण आज अपक्षाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आता निवडणुकीमध्ये कोणी निवडून येऊ द्या, जेव्हा सरकार बनवायचे असेल, यापूर्वीला एका प्रवक्त्याने म्हटलं, मी त्यांच्या या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे भीमरावजी, की जर सरकार बनवायचं असेल तर तुम्हाला अपक्षांच्या कुबड्या घ्यावाच लागेल. कारण बहुमतात कुणी येणारच नाही. सध्याला हे वास्तविक चित्र आहे. त्याच्यामुळे येणारा काळ आणि वेळ हे ठरवेल. मात्र एकूणच मग हारणं आणि जिंकणं हे तर चालत राहतं, पण त्या खेळाडू वृत्तीनं व्हावं ही सर्वात मोठी इच्छा होती. मात्र नागपूर शहरामध्ये बिहार सारखं चाललेलं, आपण बिहारला म्हणतो पण आपला महाराष्ट्र कुठे कमी आहे. आज नागपुरात याचे मग ते EVMला घेऊन असेल, पैशाची वाटप असेल, गाड्यांची तोडफोड असेल, कार्यकर्ते आपसामध्ये भिडलेले, रक्तबंबाळ झालेले, FIR दर्ज आहे.
प्रत्येकजण म्हणतो माझाच शिक्का चांगला आहे, असं होत नाही. पण हे या वेळेच्या 2024च्या विधानसभेमध्ये प्रामुख्यानं दिसलं. तर ही गोष्ट व्हायला नको, कारण निवडणुका येतात, हार जिंकणं हे होणारच आहे. पण जय पराजयाच्या या मधात कुठेही कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी किंवा आपसामध्ये कटुता, मतभेद नसावे, मनभेद नसावे, मात्र असं होताना दिसलं नाही. त्यामुळे नक्कीच या विधानसभा 2024ला काही अंशिक का होईना पण गालबोट लागलेला आहे, एवढंच मला सांगावं लागेल. आणि जे उमेदवार निवडून येतील त्यांनी जनतेचे कामं करावीत. नुसतं निवडून येणं म्हणजे काय? लोक राबराब राबलेत. 5 वर्षांचा कालावधी फार मोठा असतो आणि यावेळेला लोकांनी त्याच उमेदवाराला आपला कौल दिलेला आहे ज्यांना वाटलं की हे लोक काहीतरी करू शकतील. संजय मिरे सरांनी जे मत मांडलेलं आहे ते एकूणच ते नाराज आहेत 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये. जे म्हणजे नागपूर शहरामध्ये जे दंगल बघितली त्यांनी निवडणुकी दरम्यान, त्यावर ते नाराज आहेत. काय सांगाल एकूणच प्रेम बागडे सर, तुम्ही एक सिनियर रिपोर्टर आहात, काय विश्लेषण करणार तुम्ही? महाराष्ट्रामध्ये काय सिच्युएशन राहणार ज्याप्रमाणे एक्झिट पोल दाखविले जात आहे? आता बाकीच्या वक्त्यांनी जे सांगितलं ते त्याच्याशी सहमत आहे. एक्झिट पोलवर आपण अंदाज व्यक्त करणं बरोबर नाही. पण एक पत्रकार म्हणून जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये जो 4 विधानसभाचा दौरा केला, त्यावेळेस पहिल्यांदा वोटर हा सायलेंट दिसला. मुद्दे त्यांचे क्लिअर होते, पण त्यांनी कुठेही बडेजाव न दाखवता की मी याला मतदान केलं, की हा निवडून येणार आहे, की तो निवडून येणार आहे, असं कुठेही नव्हतं. सायलेंट वोटर होता आणि त्याचं जे मत होतं गुप्त होतं. आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या कोणत्याही माध्यमासमोर असो, कोणत्याही प्रकारे त्यांनी सादर केले नाही. त्याच्यामुळे जो निकाल येणार आहे हा धक्कादायक राहण्याची शक्यता आहे. 1-2 जागा सोडल्या तर बाकी ठिकाणी अपक्ष आणि प्रस्थापित पक्षाचे याच्यामध्ये चांगली लढत राहण्याची शक्यता नाही करतात. जो निकाल येणार आहे 23 तारखेला तो धक्कादायक येणार आहे असं जे सिनियर रिपोर्टर आहेत प्रेम बागडे सर, त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. आमच्यासोबत WH न्यूजचे जे मुख्य संपादक आहेत ते विजय खवसे सर आहेत. त्यांनी संपूर्ण विदर्भामध्ये दौरा केलेला आहे या विधानसभा निवडणुकी दरम्यान. काय एकूणच तुमचं मत आहे? नक्कीच विदर्भामध्ये जे स्थिती यावेळीची राहिली, जशी लोकसभेला होती तशी यावेळेस परिस्थिती विदर्भामध्ये नव्हती. लोकसभेला सामोर येऊन बोलत होते मीडियासमोर की म्हणजे महाविकास आघाडीच येणार, पण यावेळेस विदर्भात परिस्थिती तशी नव्हती. लोकांमध्ये मुद्दे होते. लोकांमध्ये महागाईचा मुद्दा होता, लोकांमध्ये बेरोजगारीचा मुद्दा होता, लोकांमध्ये विकासाचाही मुद्दा होता आणि लाडली बहिणीचा हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. लाडल्या बहिणीचा जेव्हा आम्ही प्रश्न करत होतो त्यावेळेस काही लाडल्या बहिणी खुश होत्या तर काही लाडल्या बहिणी नाराज पण होत्या. नाराज लाडल्या बहिणीचं म्हणणं एवढंच होतं की आम्हाला 1500 रुपये दिले तर ठीक आहे, पण आमच्या मुलांना शिक्षण द्या, आम्हाला सुरक्षा द्या, असं काही लाडल्या बहिणीचं मत होतं. पण एकंदरीतच विदर्भात जर जो परिणाम आहे, काही लाडल्या बहिणीचा सुद्धा परिणाम या ठिकाणी 2-3% होऊ शकते आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकते. पण एकंदरीतच जे मागचे एक्झिट पोल होते आणि आताचे एक्झिट पोल जे येत आहे या एक्झिट पोलवर लोकांचा विश्वास नाही आहे. कारण मागचा जेव्हा एक्झिट पोल दाखवण्यात आला होता त्यावेळेस जे शेअर बाजार आहे ते एकदम म्हणजे घसरले होते. त्या शेअर बाजारमध्ये अनेक लोक डुबले होते. पण यावेळेसचा शेअर बाजार स्थिर आहे, खाली नाही वर नाही, त्याच्यामुळं लोकांचा यावर विश्वास नाही. पण आता उद्याला जो आहे याचा नक्की निकाल येईलच आणि चित्र जे आहे उद्या स्पष्टच होईल. म्हणजे एक्झिट पोल खरे की जनता खरी, पण यामध्ये जे आहे जनता खरी ठरणार आहे. कारण जनतेने आपल्या मनात ठेवलेलं आहे आणि ते मनातलं जे आहे ते उद्या जे EVMच्या पेटीमधून समोर येणार आहे. जनतेने ते मनात ठेवलेलं आहे आणि EVM मध्ये ते आता बंद आहे आणि उद्या म्हणजे 23 नोव्हेंबरलाच ते कळेल की बाजी कोण मारणार, महाविकास आघाडी की महायुती. सर, माझ्या एक शॉर्टमध्ये एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो वैद्य सर, काय सांगाल 23 आता अवघे काही तासच उरलेले आहेत. शेअर मार्केट वाढायला पाहिजे होतं परंतु ते स्थिर दिसत आहे. लोकसभेमध्ये बघितलं तर तुम्हालाही माहित आहे काय शेअर मार्केटची स्थिती होती. का बरं, म्हणजे एक्झिट पोलवर विश्वास आहे की नाही आहे? नाही, एक्झिट पोलवर मगाशी जसं नरेंद्र पुणेंनी म्हटलं किंवा कृष्णानी म्हटलं किंवा सगळ्यांचंच मत पडलं की एक्झिट पोल हा आता जर आपण एक्झिट पोलचं एक बघितलं की जसं यांनी नरेंद्रजींनी म्हटलं की बा 1 लाखामधनं 50 जणांचं सॅम्पल,
तर 1 लाखांचं मत 50 जण कसे सांगणार, हा एक भाग झाला. आता तुम्ही जर एक्झिट पोल पाहिले तर जर एक्झिट पोल जर खरे असते तर मग सगळ्या एक्झिट पोलचं जवळपास खरं यायला पाहिजे होतं, है ना. म्हणजे थोडा बहुत डिफरन्स ठीक आहे. काही ठिकाणी ते म्हणतं की महाविकास आघाडीला मिळेल, काही ठिकाणी महायुतीला मिळतं, काही ठिकाणी म्हणतं की महायुती 180 पर्यंत जाईल, कोणी म्हणतं महायुती 130 वरच थांबेल. तर याचा अर्थ की एक्झिट पोलच्या एकूण ज्या पद्धतीने त्याचा तो सर्वे करण्यात आला आहे, ज्या पद्धतीने त्याचा स्टॅटिस्टिक्स गोळा करण्यात आलेला आहे, तिथे कुठेतरी गडबड आहे. हा एक भाग झाला. दुसरं काय झालेलं आहे तुम्ही बघा की यावेळी 2019 नंतर यावेळी 3 पक्षांचे 2 अलायन्स आहे. इकडे तुमचे काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार गट आहे, तिकडे अजित पवार गट आहे, तिकडे शिंदे गट आहे आणि BJP आहे. त्याच्यामुळे लोक खूप कन्फ्यूज झाले आहे. जसं तुम्ही पूर्व नागपुरातलं मी तुम्हाला उदाहरण देतो. पूर्व नागपूरमध्ये लोक पंजा शोधत होते, कारण याच्या आधी कधी दुसरं चिन्ह पाहिल्याचं हेच नाही. मग ते पंजा शोधताना त्यांना मग तुतारी दिसली, पण तुतारी त्यांच्या ओळखीचे नाही. तर मग त्यांनी काही लोकांनी कमळावर की कमळ ओळखीचा आहे. साधारणपणे हा एक हा शिक्षित वर्गातला भाग नसतो. हे आपल्याला विचित्र वाटतं, पण हे असं झालेलं आहे की त्या ठिकाणी त्यांनी ते कमळाला दिलं, मग ते कमळाला वोट गेलं आपसुकत. किंवा शरद पवार गटाची तुतारी आहे आणि तिकडे अजित पवार गटाचं घड्याळ आहे, तर घड्याळ हे जास्त ओळखीचं आहे. तर मला असं वाटतं की हा जो तुम्ही शेअर बाजाराचा विषय मांडला किंवा एक्झिट पोलचा मांडला की आपण एक्झिट पोलवाल्यांनाही दोष देऊ नये, कारण ओव्हरऑल ते लोक कन्फ्युजनमध्ये गेले. कारण लोकांकडनं देखील हे काढण्यामध्ये की अरे बाबा तू कोणाला वोट दिलं, हे फार कठीण भाग होतं. आणि दुसरं मगाशी आपले मिरे जे म्हणाले की वोटिंग पर्सेंटेज जे वाढलं, वोटिंग पर्सेंटेज वाढण्याचं हे लोक वेगवेगळे दावे करत आहे. किंवा लाडकी बहीण योजना आहे, त्यातला काही भाग आहे, कारण जवळजवळ 7.5% यावेळेस महिलांचं वोटिंग वाढलेलं आहे. साधारणपणे आपण जर दरवेळेला असं असतं की महिला रजिस्ट्रेशनसाठी खूप हिरिरीने पुढे येतात, पण ॲक्च्युली वोटिंगच्या वेळेला महिलांची संख्या आहे पुरुषांपेक्षा नेहमीच कमी राहिलेली आहे, नेहमीच आतापर्यंतच्या निवडणुकांचा. पण यावेळेला ते पर्सेंटेज वाढलेलं आहे. तर त्याचा अर्थ तो लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट असेल का? साधारणपणे असं त्याच्यामध्ये की ज्यांचं बजेट आपल्याला कल्पना आहे की नाही माहीत नाही, पण पुष्कळ घरांचे बजेट हे महिन्याचे 7,000, 8,000, 10,000 आहे, त्यांना 1,500 फरक पडतो. आणि ते फारसा विचार करत नाही किंवा हे सरकार पुढे देईल की नाही, आज मिळत आहे तर आज कोणतं सरकार देत आहे. त्याच्यामुळे तो जो एक ओघ आला. पण त्याच्यासोबत मला दुसरं अजून एक वाटतं की ह्या अनेक पक्षांची ही खिचडी असल्यामुळे एक उत्सुकतेपोटी देखील खूप मोठा भाग लोकांचा हा मतदान करण्यासाठी आला. तर ते जे मतदान वाढलं आणि ते मतदान वाढल्यानंतर लोक त्यांचं मत कोणी सांगायला तयार नाही, म्हणजे तसंही कोणी मत दिल्यानंतर सांगत नाही. पण साधारणपणे आपल्याला एक वेव येतो ना, एक वेवचा असा. जर 2014 पाहतो मी, 2014चे सगळे एक्झिट पोल खरे निघाले, पण यावेळेला असं क्लिअर कट कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे समजा ज्यांनी बीजेपीला दिलं असेल तर तो काँग्रेसच्या बाजूनी बोलताना दिसतोय, पण दिलंय त्यांनी मत बीजेपीला की झालं हे हरामखोर आहे असं वगैरे वगैरे म्हणून पण त्यांनी दिलं मात्र बीजेपीला. तर हा असा जो कन्फ्युजनवाला जो आस्पेक्ट आहे. आणि दुसरं असं झालं की लोक जसं म्हणतात खूप मोठमोठे की हे मुद्दे चालले ते मुद्दे चालले. मला स्वतःला असं वाटत नाही. त्यांनी सरळ पाहिलं की कोण उमेदवार आहे, त्या उमेदवारांनी त्याचं किती काम केलं मागच्या 5 वर्षामध्ये, मग तो बीजेपीचा आहे, तो काँग्रेसचा आहे, शिवसेनेचा आहे, कोणाचाही असो. त्याच्यामुळे या पद्धतीने हे मतदान झालं असल्यामुळे ही निवडणूक कन्फ्युजन आणि कॉम्प्लिकेटेड झालेली आहे. म्हणजे आज कोणी जर क्लेम करत असेल की बा इतक्या सीट येतील आणि तितक्या सीट येतील आणि त्याचं हे होईल आणि याचं हे होईल, तर ते मला नाही वाटत की ते तितकंसं खरं आहे असं मला वाटत नाही. निश्चितच लाडक्या बहिणीचा किती असर पडणार, शॉर्ट मध्ये सांगा. लाडक्या बहिणीचा जो फरक आहे निश्चितच खूप जास्त पडणार आहे. कारण आम्ही संपूर्ण नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा फिरलो, त्याच्यामध्ये प्रकर्षाने जाणवलं की महिला या खूप मोठ्या प्रमाणात मतदानासाठी समोर आल्या. जसं वैद्य सरांनी सांगितलं की 7.5% महिला जे आहेत ते समोर आल्यात मतदान करण्यासाठी. हा एक खूपच एक चांगली बाब आहे आणि प्रशंसनीय बाब आहे. आता ते जो मतदार आहे महिलांचं, तो नक्कीच हा जो लाडकी बहीण आहे तो निश्चित त्याच्याकडे जाणारा हा कल आहे. दुसरं असं की आम्ही जेव्हा नागपूर शहरात फिरलो तर त्या महिलांना विचारलं, आम्ही मुस्लिम महिलांना विचारलं, बाकी लोकांना विचारलं, त्यांचं असं मत होतं की नहीं, हमको जो 1,500 मिल रहा है वो अभी हमारे लिए अच्छा है. अभी फिलहाल आम्ही त्यांना प्रश्न विचारला की कांग्रेस ने तो आपको 21 रुपये का ये दिया, नहीं वो लोग खटाखट वाला था.
फिलहाल जो हमको 2100-1500 मिल रही है हमारे लिए बहुत बड़ी बात है, क्योंकि हम फिलहाल हाउस वाइफ है और हमारे पास में जो भी हमको पैसा मागना पडतो हमारे मियाँ को पैसा मागना पडत आहे. हीच परिस्थिती हिंदू महिलांमध्ये सुद्धा आली आहे. कारण जे महिला गृहिणी आहेत त्यांच्याकडे हाताला रोजगार नाही, ते आपल्या पतीला 500 रुपये 2000 रुपये असे मागतात. साधा ते एक कुठल्या त्यांची जे मनातली काही इच्छा असेल, कोणाला काही साडी घ्यायची असेल, मुलांना ड्रेस घ्यायचा असेल, जे काही जीवनावश्यक वस्तू खरेदी ते करू शकत नाही, कारण अडचणी फार होत्या. परंतु 18,000 वर्षाला त्यांना मिळत असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच तो आनंद त्यांच्याकडे दिसत आहे. आणि म्हणून की काय जो पर्सेंटेज महिलांचा वाढलेला आहे तो त्याच्याच हा रिफ्लेक्शन आहे. आणि दुसरं की ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. महिलांच्या इफेक्ट मोठ्या प्रमाणात लाडली बहिणाचा इफेक्ट जो आहे महिलांमध्ये आला आहे. महिला आनंदी आणि महिला भरभरून समोर आल्या आहेत. त्यांचे एक मत होतं सगळ्या महिलांचं की ही लाडली जर बहीण बंद झाली तर आमचं काय. काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये राहुल गांधीने खटाखटचे नारे दिले तो सबसेल फेल ठरला आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली तो अविश्वासाची होती. आणि म्हणून जे सध्या मिळतोय 1500 ते घ्यायचं आणि त्यांनी जे कमिटमेंट केली 2100 त्याच्यावर आम्ही कायम राहायचं. परंतु आम्ही जे 3000 रुपये देणार त्यांच्यावर काँग्रेसवर त्यांचा विश्वास राहिला नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही महायुतीकडे कल दाखवण्यात आलं मला असं वाटतं की लाडकी बहीण हा एक मोठा त्याच्यातला रिफ्लेक्शन आहे. लाडली बहना का क्या असर रहेगा अभी महाराष्ट्र में? जैसा विकास सर ने बताया, ठीक है, कृष्णा जी ने भी बोला कि लाडली बहन में कई खुश है कई खुश नहीं है. मेरा वो कंसेप्ट नहीं. मैं ये बोलता हूँ एग्जिट पोल को लेके जो बुद्धिजीवी पढ़े लिखे और समझदार जो राज्य की जनता है उसके चक्कर में नहीं पड़ेगी. क्या फ़र्क पड़ता है, लगभग दोपहर के आसपास जो है वो रिजल्ट आने ही है. 3-4 बजे तक जो है हमको पता चल ही जाएगा. अब बात करेंगे फ्री की रेवड़ी. जैसे केजरीवाल जी ने दिल्ली में फ्री शिक्षा, स्वास्थ्य और सड़कें और बस का जो सफ़र है वो महिलाओं के लिए फ्री किया. उनको बोला गया कि तुम फ्री की रेवड़ी बांट रहे हो. अब जो है जब भाजपा ने और महायुति सरकार ने जब लाडली बहन योजना की घोषणा की उसके बाद साफ तौर पर जयंत पाटिल हो चाहे विकास आघाड़ी के कई नेता उन्होंने साफ तौर पर कहा कि राज्य की जनता जो है राज्य जो है पूरी तरह से घाटे में चल रहा है. राज्य घाटे में चल रहा है. उसके बाद ये इन योजनाओं का इम्प्लीमेंटेशन कैसे करेंगे? ये योजनाएं जल्दी बंद हो जाएंगी. और फिर तुरंत जैसे ही इलेक्शन आता है कांग्रेस का मैनिफेस्टो आता है कि हम 1500 नहीं हम 3000 देंगे. तो जब राज्य जो है 8 लाख करोड़ के कर्जे में है, हर तरह से कौन सा सुजलाम की स्थिति आपको दिखती है? आप तमाम लोग देख लीजिए, ई रिक्शा लेके चल रहे हैं, कहीं किसी मोहल्ले में इलाके में जो है सब्जी की दुकान लेके सामान्य लोग बैठे हुए हैं. कोई स्थिति नहीं सुधरी है राज्य की. ठीक है, भौकाल और ये हेडलाइन और ये जो भी चीज़ें, ठीक है, मीडिया की अपनी परिस्थिति है, लेकिन आम लोग और सबसे बड़ा वर्ग जो दुखी है, जो कमाता है पूरे साल भर और 30% टैक्स देता है, वो टैक्स पेयर जो है वो इस नीति से, वो इस फ्री की रेवड़ी से पूरी तरह नाराज है. कोई भी राज्य में कोई भी सरकार आए उन्होंने सोचना चाहिए कि हमारा रेवेन्यू जो है सही जगह से रेवेन्यू कलेक्ट हो और सही जगह तक गरीब तबके तक पहुँचे. सही जगह से रेवन्यू आए और सही आदमी तक के रेवन्यू पोचे असं एकूणच मत नरेंद्र पुरी यांनी मांडलेलं आहे. काय सांगाल मिरे साहेब, लाडक्या बहिणीचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर किती परिणाम झालेला आहे? लाडक्या बहिणीच्या बद्दल भीमरावजी मला एवढं सांगायचं वाटेल की ज्या पद्धतीनं महायुती सरकारने सुरुवातीला 1500 नंतर 2100 हे जे दर वाढून जे त्यांना देणार आहेत आणि काही महिलांना मिळालेले आहेत, निश्चितच पैसे मिळाल्यामुळे महिला जरूर खुश आहे. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर एक परिस्थिती वेगळी आहे. कारण काही महिलांचे जेव्हा आम्ही प्रत्यक्षमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू केले तर त्यांनी सांगितले की आम्हाला हे पैसे नकोत. मग तुम्हाला काय पाहिजे जेव्हा आम्ही विचारतो त्यांनी सांगितलं की जी महागाई आहे ती कमी करा आणि घराचे टॅक्स येतात, पाण्याचं इतकं भाडं येत आहे करपट्टी की त्याला कमी करणं फार गरजेचं आहे. कारण याच्यामुळेच लोकांचे पैसे लोकांजवळ नाही आहे. तर 1500 म्हणजे काय, हे एक प्रकारचं राजकारणाचा एक खेळी होती ती. ही राजकारणाची खेळी होती असं मत जे आहे संजय मिरे सरांनी मांडलेलं आहे. तुम्ही विदर्भ फिरलेत, काय सांगा लाडक्या बहिणीचा किती परिणाम या निवडणुकीमध्ये? नक्कीच लाडक्या बहिणीचा परिणाम या निवडणुकीमध्ये होणार आहे. काही 2-3% होणार आहे, असं नाही की 100%. जसं महायुती विचारात आहे की आम्हाला लाडक्या बहिणीचा म्हणजे फायदा होईल, नक्की थोडाफार फायदा होईल, एकदम फायदा होणार नाही. कारण आम्ही जेव्हा
लाडक्या बहिणीसोबत बोललो तर त्यांनी सुद्धा त्यांचे मुद्दे तेच होते की आम्हाला 1500 रुपये मिळाले ठीक आहे, पण आमच्या घरी विद्युत बिलचं वीज जे आहे ते जास्त येत आहे, आमच्या मुलांना शिक्षण पाहिजे, आम्हाला सुरक्षा, असे मुद्दे त्यांच्या समोर होते. पण नक्कीच लाडक्या बहिणीचा काहीतरी परिणाम या निवडणुकीमध्ये होताना दिसणार आहे. आता 23 तारखेला आपल्याला माहीतच पडेल सरकारवर, महायुती सरकारवर लाडकी बहिणी खुश होती की नाराज होती म्हणून. निश्चितच. तर हे आमच्यासोबत जे होते हे नागपूर शहरातील नामांकित पत्रकार संपादक वर्ग होते आणि त्यांनी आपलं एकूणच मत मांडलेलं आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. 23 नोव्हेंबरला कळेल की लाडक्या बहिणीच्या किती परिणाम हा म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर झालेला आहे. तोपर्यंत आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. सर